गावाकडचा व्लॉग पार्ट 3. सकाळी उठल्या उठल्या कोंबड्या दिसल्या म्हणून त्यांचं शूट करत होते. हे माझं गाव काहीसं सकाळी असं दिसतं. बघाव तिकडे झाड आहेत, आमच्याकडे खूप ग्रीनरी आहे. हे आमचं तुळशी वृंदावन बघा कसं बहरले. रोज पाणी घालतात ना आजोबा. आम्हाला मामाकडे निघायचं होतं सकाळी सकाळी म्हणून आम्ही आवरून लवकर निघत होतो. माझं राहून हिचं शूट चालू होतं. शेवटी आम्ही निघालो. खूप गल्ल्याबोळ्या होत्या, आम्हाला काय माहीत नव्हतं. मम्मीच्या मागे मागे निघत होते, कुठून कुठून जात आहेत शॉर्टकट. हे आलं स्टॉप. हे यांचं चालू झालं भाषण की संपतच नाही. 15-20 मिनटं या दोघींनी आम्हाला एंटरटेन केलं, जोपर्यंत रिक्षा येत नाही. रिक्षातच बसून आम्ही रिक्षाची वाट बघत होतो. तोपर्यंत मी तिकडची फुलं गुंडाळून व्हिडिओज काढत होते. तसं क्यूट दिसत होतं माझ्यावरती. ते फुल लावून फुलासारखी दिसत होती. तेवढ्यात रिक्षा आली. हाय नाहीत तेवढे पॅसेंजर कोंबले आणि आम्ही निघालो. हे भरली आज जत्रा, अशी मस्त भरलेली, म्हणजे पूर्णपणे. जत्रेचा पहिलाच दिवस होता कारण. बघा तिकडे स्वेटर, खेळणी, पाळणी, आकाश पाळणा. यार मला खूप आवडतं, पण मला भीती पण वाटते. हे यार हे मला इथे दिसलं, मला हवं आहे हे, तर मी घेऊनच जाणार. गॉगल्स होते, भांडी होती, खेळणी, ज्वेलरी तर बापरे विचारूच नका. बाप ज्वेलरी होते ते. मला ते आकाश पाळण्याच आवडत होते, मी त्यांनाच शूट करत होते. हिला म्हणले घेऊन दे ग, तर म्हणते पैसे नाहीत. कुचकी. यार खेळणी, यार आता वय नाही राहिलं खेळणी खेळायचं. जाऊ दे, नेक्स्ट टाईम येऊन बघेल, पप्पांसोबत येऊन घेऊन जाईल. हे आलं माझं मामाचं गाव. माझं मामाचं गाव काय जास्त लांब नाही आहे, मशापासून वॉकिंग डिस्टन्स 5 मिनटं डिस्टन्स आहे. ही एकटी कुल्फी खाऊन आमच्यासमोर फ्लेक्स करत होती, पण ती कुल्फी तशी पण पानसट लागत होती. त्या भैयानी आम्हाला काय काय सांगून चेपवलेले. हे आलं माझ्या मामाचं घर. बाहेरून काहीचं असं दिसतं, आतून ही माझ्या मामाची मुलगी छोटी सगळ्यात. ही काय पालापाचोळा जो पुसत असते कपड्यांना काय माहिती. ज्या मागावं हे कोणाशी ऐकतच नाही. हे माझे आजोबा बघा कसे दाढी मिशा रंगून बसले, जत्रा होती म्हणून. आजी आमची मोठ्या पोरीचा फोन आला वाटतं. ही अख्खा अंगणाभर उंडारत असते. बाबा इकडे गॉसिप चाललं अख्ख्या फॅमिलीचं, कोण काय त्रास देते कोण काय नाही. हे दोघं, ह्यांना या दोघांना तर आम्ही वारेवरतीच सोडलं आहे. बघा त्या कुठे कुठे हिंडायला जातात. क्रिकेट म्हटलं की बावरतातच दोघंजण. हो बलक. हे झालं आऊट, आता येईल घरी.